रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजप सज्ज, चारही जागांवर निर्णायक लढत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रहाटणीतील प्रभाग क्रमांक 27 हा यंदाच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरत आहे। अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, या प्रभागात विकासाची लढाई लढण्यास सज्ज असलेला एकमेव संघ म्हणजे भाजप। चारही जागांसाठी भाजपने अनुभव, विश्वास आणि विकासनिष्ठ उमेदवारांची मजबूत टीम मैदानात उतरवली असून मतदारांसमोर स्पष्ट पर्याय ठेवला आहे, काम करणारे की फक्त बोलणारे। नमस्कार, मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी। रहाटणीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने खालील 4 उमेदवारांवर विश्वास टाकला आहे। बाबासाहेब त्रिभुवन, संघटनात्मक ताकद आणि जनसंपर्काचा ठाम आधार। सविताताई खुडे, महिलांच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक बांधिलकी। अर्चनाताई तापकीर, स्थानिक प्रश्नांची सखोल समज आणि कार्यक्षम नेतृत्व। चंद्रकांत नखाते, विकासाचा स्पष्ट रोडमॅप आणि ठोस दृष्टिकोन। ही नावे केवळ उमेदवारांची नाहीत, तर रहाटणीच्या परिवर्तनाची हमी आहेत। अ आणि क जागांवर बहुपक्षीय लढत असली तरी मतदारांचा विश्वास भाजपाकडेच आहे, हे चित्र प्रचारातून स्पष्ट होत आहे। ब आणि ड जागांवर तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना असून विकास विरुद्ध अपयश अशीच ही लढत ठरणार आहे। भाजपचे उमेदवार चंद्रकांत नखाते यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे। मतदारांना आवाहन करेन की 2026ची ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून गेले आम्ही 5 वर्ष मागील काळात 5 वर्ष आम्ही चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि हे काम करीत असताना काही भागामध्ये म्हणजे 100 पैकी साधारणतः एक 3 ते 4-5% काही तो वादिवाद आहे, जे लिटिगेशन आहे, कोर्ट मॅटर आहे, असे रस्ते सोडून जवळजवळ 95 ते 96% आम्ही सगळा विकास केलेला आहे। साधारण एक रस्ता जर आपल्याला कॉन्क्रीट करायचं म्हणलं की त्यामध्ये आपल्याला कॉन्क्रीटची ड्रेनची पाईपलाईन टाकावं लागते, त्यामध्ये पाण्याची लाईन टाकावं लागते, त्यामध्ये स्टॉर्म वॉटरची लाईन टाकावं लागते, दोन्ही साईडला युटिलिटी पाईप सोडावं लागतात आणि कॉन्क्रीट रस्ता करायचा म्हणलं तर 3 फूट खोदून त्याचा बेस चांगला पक्का करून तो कॉन्क्रीट करावा लागतो। त्याच्या दोन्ही साईडने युटिलिटी पाईप टाकले जातात, त्याच्यावर ब्लॉक बसून त्याच्यावर एक चांगल्या प्रकारचं स्ट्रीट लाईट आपण बसवली जाते, म्हणजे एका कॉलनीचा 100% विकास होतो। अशा माझ्या वार्डातल्या जवळजवळ 96% रस्ते सगळे पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे मी जनतेला आवाहन करेन की आमची जी उमेदवार आहे, आमच्या 4 उमेदवारांना भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही 4 जण आहोत, त्यामुळे बाबासाहेब त्रिभुवन असतील, सविताताई खुळे असतील, अर्चना तापकीर असेल, मी स्वतः चंद्रकांत नखाते असेल, आमची उमेदवारी आम्ही न मागता आमच्या जनतेने उमेदवारी मांडलेली आहे, आमच्या नागरिकांनी उमेदवारी मांडली, आमच्या विकासाने उमेदवारी मांडलेली आहे। म्हणून जो विकास झालेला आहे, सर्व माझ्या जनतेला आव्हान आहे, येणारी निवडणुकीमध्ये विरोधक कोणत्या तरी वेगळ्या प्रमाणे फसवणूक केली जाते, दिशाभूल केली जाते, या दिशेला भुली पडू नका। आपण सर्वांनी येणाऱ्या विकासाला मत, म्हणजेच आपल्या कमळाला मत। साधारणतः देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि आता महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता 100% येणार आहे। त्यामध्ये आम्ही नारा दिलेला आहे, 125 आपके बार 125 बार पार आम्ही करणार आहोत, असा आमचा नारा आहे आणि आमच्या प्रभागामध्ये आम्ही 4 नगरसेवक 100% खात्रीशीर निवडून येणार आहे, अशी तुम्हाला ग्वाही देतो। मित्रांनो, ही बातमी आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।